रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। चालू रंगाने भिजला हरिला हरिला चालू रंगाने भिजला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला काय करावे हरिला चालू रंगाने भिजला आजच मी नवा काढिला किती हसने नेसायला आजच मी नवा काढिला किती हसने नेसायला आजच मी नवा काढिला हसने नेसायला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला 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 सासू विचारी मजला कागेली सरास किडेला सासू विचारी ना मजला कागेली सरास किडेला सासू विचारी मजला कागेली सरास किडेला सासू विचारी ना मजला कागेली सरास किडेला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला 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 मी आत्मा रंगला किती छळसी भक्ताला नाम आत्माच्या रंगला किती छळसी भक्ताला नाम स्वामी आत्मा रंगला हा किती छळसी भक्ताला नाम आत्माच्या रंगला हरिला हरिला चालू रंगाने भिजला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला काय करावे हरिला हरिला चालू रंगाने भिजला चालू रंगाने भिजला चालू रंगाने भिजला आपण सगळ्यांनी खाली संभाजी महाराज की सेवालाल भगवान की
सर्वांचे आदरणीय परमप्रेमस्नेही आणि हरिभक्त परायण हेही नाव त्यांना प्रसिद्ध अशा प्रकारचं आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहे की बॉस हे अत्यंत देवाचे भक्त आहेत आणि निष्ठावंत वारकरी सुद्धा आहेत। एक महिनाभर पायी दिंडी वारी करतायत आणि पायी दिंडी वारी दोघंही नवरा बायको सहित आव साधा सरपंच झाला तर तो म्हणतो मला 4 दिवस कुठं राहणं शक्य नाही, परंतु भगवंतासाठी सर्व गोष्टीचा त्याग करून ते पायी वारीला 1 महिनाभर आणि कुठं एसटीत बसून नाही, कोण्या फोर व्हीलर गाडीमध्ये नाही, तर कोण्याच कशामध्ये नाही, तर स्वतःच्या पायाची गाडी करतायत ते। कारण ते सावता महाराजांचं एक चरण त्यांनी हृदयामध्ये धरलेलं आहे की कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार आणि कोणे दिवशी पायाचा चाकर। या शब्दावरती आमचे साहेब आरूढ आहेत आणि त्याच पद्धतीने ते वर्तन सुद्धा करतायत। एवढंच नाही तर या क्षेत्रामधले लोक म्हणजे जे हे क्षेत्र आहे आमदार खासदार वगैरे हे, तर या क्षेत्रामधले माळकरी सरासरी नसतात, पण आम्हाला इतकं कौतुक आहे की मी ज्या गावामध्ये राहते, कुठं राहते, परभणीमध्ये, तर परभणीमधले आमचे जे साहेब आहेत ना ते माळकरी आहेत, म्हणून आम्हाला एवढा अभिमान वाटतो, एवढा अभिमान। कडकडून टाळ्या वाजवा, असं चोरून टाळ्या तुम्हाला काय देवानं हात दिले नाही का? चांगल्या टाळ्या वाजवायच्या, कारण आमचे साहेब म्हणजे वारकरी आहेत आणि निष्ठावंत वारकरी आहेत। त्यांचं या ठिकाणी आगमन झालं म्हणजे संताचंच आगमन झालं। तुम्ही आज आमदार खासदार या गोष्टीत पाहू नका, तर एका संताचं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आगमन झालं, हे तुम्ही थोडं दृष्टिकोन तुमच्या पाहण्याचा बदला आणि संत म्हणून त्यांना एकदा सगळ्यांनी जाग्यावरून नमस्कार करा। या ठिकाणी खासदार साहेब बंडू बॉस यांचं आगमन झालेलं आहे, तसेच सुखदेव आडे, संतोष आडे यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं। देवा काही या ठिकाणी मान्यवर इकडे थांबलेले आहेत ना, तुम्ही समोर या ना, या आपलंच इथं या समोर या। मी परभणीचीच आहे, काही काळजी करू नका, या इकडे। हॅलो, सर्वांनी एकदा टाळ्याचा कडकडाट करा, बॉसचं स्वागत करा टाळ्याच्या गजरामध्ये।